की माननीय आदरणीय एकनाथ शिंदे एका रात्रीत बंड केला. अजितदादा एका रात्रीत बंड करून गेला. मग एका रात्रीत सगळं तुम्ही खासदार आमदार घेऊन तसंच दिल्ली संसद मध्ये मोदीकडे जावा आणि कायदा पास करा. धन्यवाद. शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्या मराठ्यांना सवयच लागलेली आहे की फक्त देत राहायचं. 50 वर्ष झाली गेली संघर्ष सुरू आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने या संदर्भामध्ये कसलंही काम केलं नाही, कारण प्रत्येकाला आपली वोट बँक सांभाळायची. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, एक मराठा. 2500 वर्षापूर्वी शांतीचा संदेश देणारे जगाला तथागत गौतम बुद्ध, कुलभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाचे दारे खुले करून भारताला संदेश देणारे महात्मा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर दुसरा दिवस 16 ऑगस्ट 1947 ला विराट मोर्चा काढणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, हे जनता भूके, हे आझादी ज्योती आहे, असे गरजून ठाकणारे सर्व महापुरुषांना तिवार वंदन करतो. आणि त्यातील ते भारत स्वतंत्र झाल्यानंतर 135 कोटी जनतेला वाचवणारे व सर्वांना गरिबापर्यंत श्रीमंतापर्यंत हे संविधान पोहोचवणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय. आज 1 लाख मराठा आदरणीय मनोज पाटलांनी जी ठिणगी या छोट्याशा गावातून पेटवली ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये या घटनेची नोंद घेतली जाईल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की महालात जन्मलेला जो माणूस असतो तो इतिहास करू शकत नाही, जो पालात जन्मलेला असतो तोच या भारताचा इतिहास करत असतो. एक साधी मोटरसायकल पण नाही, तो आज भारताच्या नव्हे तर जगाच्या तोंडावर यांचं आंदोलन चाललेलं आहे. आज आपले मराठा बांधव मनोज पाटील घरातून बाहेर निघताना सांगतात बायकोला आणि मुलीला की मी आज चाललोय, आलो तर मी घरच्यांचा, नाहीतर मी समाजाचा. एकटाच असा वाहक बोलणारा डगारी फोडणारा कित्येक वर्षांनी जो आवाज घुमतोय ते मराठी बांधव आज रस्त्यावर उठवले. आज पोलीस खातं आणि गृह खात्यांनी जे 2 सप्टेंबरला जे आंदोलन झालेलं छोट्याशा गावामध्ये, त्यांना वाटलं 15 दिवस झाले 16 दिवस झाले याला उचलून नेता येईल, पण ती शक्य नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 17 घटना कलम दिलं, बोलायचा अधिकार 14-15 घटना कलम दिलाय. कारण तिथं जर आंदोलन मध्ये लाठीचार्ज नसता पोलिसांनी केला तर आज ह्या इंडियामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये ही जनता बसली नसती आंदोलनासाठी. आणि एक सांगायचंय तुम्हाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटनेत लिहिलेलं 102 दुरुस्ती व्हावी असं आमचं मागणं आहे. कुणाचंही न आरक्षण घेता आमच्या मराठी बांधवांना आरक्षण द्यावं अशी मनापासून विनंती. आणि बोलता बोलता एकच अण्णाभाऊ साठे असे बोलतात, ही न्याय व्यवस्था काही रकेलीची झाली, ही न्याय व्यवस्था काही रकेली झाली, ही संसद देखील हिजड्याची झाली, ही माझी व्यर्था कुणाला मांडू, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्ट रंगेली झाली. आज मला एकच सांगणं आहे की माननीय आदरणीय एकनाथ शिंदे एका रात्रीत बंड केला. अजितदादा एका रात्रीत बंड करून गेला. मग एका रात्रीत सगळं तुम्ही खासदार आमदार घेऊन तसंच दिल्ली संसद मध्ये मोदीकडे जावा आणि कायदा पास करा. धन्यवाद. खूप वर्षापासून हे आमच्या हक्काचं जे मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते आम्ही मागत आहोत. हे असं नाहीये की काल आज आम्हाला जाग आली आहे. फक्त एवढंच म्हणायचंय की हे कुठेतरी खूप वर्षापासून जे शांततेत लाखोच्या संख्येने जे आमचे मोर्चे निघतायत किंवा आमरण उपोषण असेल किंवा रस्ता रोको असेल, आम्ही मराठा समाज शांत आहोत आणि शांतच राहू द्या. विनाकारण आम्हाला टोकाचं पाऊल घ्यायला भाग पाडू नका. शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्या मराठ्यांना सवयच लागलेली आहे की फक्त देत राहायचं. आणि त्यामुळं आपण आरक्षण मागायला सुद्धा खरं तर खूप उशीर केला. हा तर महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांचा आहे. कारण का ह्या सर्व नेत्यांनी त्या काळात त्या लोकांवर अन्याय होत होता म्हणून त्यांनी त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. शिवाजी महाराजांनी खरं तर फक्त देत गेले. आपल्या बरोबर
18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केला आणि खरोखर ते अजरामर झाले. पण आपण मराठी मात्र सगळं देतच अजून पर्यंत राहिलो. त्यामुळं खरं तर आता कसं झालेलं आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, विभक्त पद्धत आलेली आहे, त्यामुळं अल्पभूधारक आपण झालेलो आहोत. मी इयत्ता 10वी 1995 बॅचचा महात्मा गांधी विद्यालयाचा विद्यार्थी. माझी मार्कशीट इथं ओरिजिनल मार्कशीट आहे. मला 92.14% मार्क आहे. 92.14% त्या काळामध्ये. आता 5 विषय असतात फक्त. मला त्यावेळेस तुम्ही बघा माझी मार्कशीट आहे, त्याच्या ठिकाणी कोणाला ज्याला की करायची त्यांनी कन्फर्म करू शकता की मला मार्क किती आहेत. मी या शाळेमध्ये पहिल्यांदा 1995च्या बॅचला बोर्डामध्ये पहिला आलेला, गावातला पण पहिला विद्यार्थी, तालुक्यातला पण मला पहिला नंबर त्या ठिकाणी आला होता. आणि राज्यामध्ये मी त्यावेळेस 15वा आलो होतो, राज्यामध्ये 15वा. त्यानंतर मला 12वीला 82% मार्क आहेत आणि माझा ग्रुपला 93% 95% मार्क आहेत. परंतु केवळ आरक्षणामुळं माझे वडील एक साधा क्लेरिकलचा जॉब करायचे आणि त्यामुळं काय आलं, पुढे पण मला डिग्रीला इथं गव्हर्नमेंट पुण्यात ॲडमिशन मिळू शकलं असतं. परंतु जातीमुळं मला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगावला जावं लागलं. मी 4 वर्ष जळगावमध्ये काढले. मला डिग्रीला पण डिस्टिंक्शन आहे, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. ही डिग्रीची पण मार्कशीट आहे माझी. आणि या सर्व करून सुद्धा त्यानंतर मी UPSCचा अभ्यास करण्यामध्ये पुण्यात होतो. पुण्यामध्ये पण मी राज्यसेवेला पण 2 वेळा प्रिलियमची परीक्षा 15 दिवसात क्लिअर केली होती. राज्यसेवेच्या माझ्या मेन्सच्या एक्झामला माझ्याबरोबर ती 2 मुलं अभ्यास करायला होते. आम्हाला सगळ्यांना 520 मार्क पडले फायनल एक्झामला. परंतु ते सगळ्याचं एकाचं DC म्हणून डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्शन झालं, एकाचं तहसीलदार म्हणून कलेक्शन झालं आणि मी 10 मार्क्सांनी फेल झालो. माझ्या त्यावेळेस मनस्थितीवर तेवढा गंभीर परिणाम झाला की आरक्षण काय असतं त्यावेळेस मला पहिल्यांदा कळालं. आणि त्यानंतर मी इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चरर म्हणून काम केलं आणि आता सध्या मी एक छोटासा व्यवसाय बारामतीमध्ये करतो. व्यवसायामध्ये मी सेटल आहे. परंतु मला हे सांगायचं की जरांगे पाटलांनी जे उपोषण केले त्याला सर्व मराठा समाजाने मनापासून पाठिंबा देणं गरजेचं आहे. कारण आपल्या इथनं पुढे आता छोटासा मुलगा बोलला, मला फार बरं वाटलं आणि ताईंनी पण आता सांगितलं की पुढे जाऊन ही आपली पिढी काय करू शकते. तर मला आता सांगायचं आहे की ह्या ज्या माझ्या ओरिजिनल मार्कशीट आहे, मी आता ह्या सर्व तुमच्या पूर्ण समाजासमोर ह्या जाळून टाकणार आहे. का जाळून टाकणार आहे? हा निषेध म्हणून की माझं ज्या पद्धतीने नुकसान झालं त्या पद्धतीने माझ्या आया बहिणींचं, माझ्या भावांचं, माझ्या लेकरांचं भविष्यात जाऊन कुणाचंही नुकसान नाही झालं पाहिजे. कारण या मार्कशीटचा मला सध्या काही उपयोग नाहीये. परंतु मी जर अशा पद्धतीने निषेध व्यक्त केला तर सरकारला या ठिकाणी जाग होईल. आरक्षण देणं काही फार मोठी गोष्ट नाही. मी खूप अभ्यास केला आरक्षणाचा. मी याच्यावरती 2 दिवस बोलू शकतो. कुणबी म्हणून मराठ्यांना दाखले देणं हे फक्त शासनाने जर ठरवलं, मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं तर 1 तासाच्या आतमध्ये आरक्षण दिलं जाऊ शकतं. परंतु यांना हे द्यायचंच नाहीये. 50 वर्ष झाली गेली संघर्ष सुरू आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने या संदर्भामध्ये कसलंही काम केलं नाही. कारण प्रत्येकाला आपली वोट बँक सांभाळायची. मराठ्यांना आरक्षण दिलं तर बाकीचे नाराज होतील, मग बाकीचा आपला मतदार निघून जाईल. म्हणून मराठा हा आपलाच आहे. मराठ्यांना गृहीत धरलं जातं आणि गृहीत धरल्यामुळं हे आपलेच आहेत, बाकीच्यांचे आपल्याला मतं मिळाली पाहिजेत. या अनुषंगानं कुणीही मराठ्यांची बाजू गेल्या 50-60 वर्षामध्ये घेतलेली नाही आणि इथून पुढेही घेण्याची संभावना नाही. कारण प्रत्येक जण फक्त आपल्या वोट बँकचा अभ्यास करते. मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही क्युरिटी पिटिशन दाखल केले सुप्रीम कोर्टामध्ये. परंतु मला सांगा, हेच आरक्षण देतात. फडणवीसांच्या काळामध्ये यांनीच आरक्षण दिलं. परंतु अशा पद्धतीने आरक्षण दिले की जेणेकरून ते हायकोर्टामध्ये टिकलं, पण सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकणार नाही याची तजवीज यांनीच केली. याचा अर्थ काय होतो? यांनीच आरक्षण द्यायचं, कोर्टामध्ये टिकून द्यायचं नाही. मराठा समाज हा अतिशय रांगडा समाज आहे. तो जोपर्यंत शांत आहे, मराठा समाज हा वाघासारखा मित्रांनो, जोपर्यंत तो शांत आहे तोपर्यंत शांतच आहे. परंतु जर त्याच्या शेपटीवर पाय दिला आणि वाघ जर पिसळला तर तो, त्या लहान मुलांनी आत्ताच सांगितलं त्या पद्धतीनं नंतर घरात घुसून सुद्धा मारल्याशिवाय राहणार नाहीत का मराठा समाज आक्रमक सुद्धा होऊ शकतो. परंतु शिवाजी महाराजांचे आपल्याला शिक्षण आहे, शेतकऱ्याच्या गवत्याच्या काडीला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे मित्रांनो. आणि ही मराठ्यांची शिकवण असल्यामुळे आजपर्यंत मराठा समाज शांत आहे. परंतु जरांगे पाटलांसारखा एक वाघ, एक मराठा लाख मराठा असू शकतो हे जरांगे पाटलांनी सिद्ध करून दिलंय. एक मराठा काय करू शकतो त्यांनी तुम्ही 8 दिवसामध्ये बघितलं. पुढची 2024 पूर्ण इलेक्शनच्या सगळ्या कॅल्क्युलेशन सगळ्या राजकीय पक्षांच्या बदलून टाकल्या जरांगे पाटलांनी. तुमच्या मायासारखे असंख्य मराठे जर रस्त्यावरती उतरले
तर राज्यात काय देशामध्ये पण क्रांती होऊ शकते मित्रांनो. एवढंच मी बोलतो. यानंतर मी या आंदोलनाचा एक भाग म्हणून मी या ठिकाणी माझ्या ओरिजिनल मार्कशीट जाळून टाकणार आहे, हे मी तुम्हाला प्रकर्षाने इच्छितो. त्याचा मला काही उपयोग नाही, त्यामुळे कोणी काही वाईट वाटून घेऊ नये. परंतु सरकारला ही गोष्ट समजली पाहिजे की एक सुशिक्षित तरुण आज ज्याच्यावरती अन्याय झालाय तो काय करू शकतो. आणि याचाच माझ्या मराठा बांधवांना, बाकीच्या येणाऱ्या पिढीतल्या मुलांना मुलींना ह्याची प्रकर्षाने जाणीव करून द्यावी की जर आरक्षण नसेल तर भविष्यामध्ये आपल्यावरती काय वेळ येऊ शकते. या अनुषंगाने प्रत्येकाने जागरूक होणं गरजेचं आहे. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. मला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. सरकारसाठी आपली मागणी कशासाठी जाळता? हा दादा, तुमचं एकट्याचं नाही, आमच्या सर्व गावाचा अभिमान आहे. आणि हे तुमची मार्क लिस्ट आमच्या मुलांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे, एक आदर्श आहे. तुम्ही असं करू नका. निश्चित म्हणून मला फक्त हे चालायचं. त्याला काही माझ्या आयुष्यामध्ये मला याचा काही उपयोग होणार नाही. परंतु हे बघा, लॉर्ड मेकॅलेची जी शिक्षण पद्धती होती 1840 पासून त्यांनी सुरू केली, त्याचा मी धिक्कार करतो. कारण या शिक्षणाचा मला तर आयुष्यामध्ये काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे शाळा कॉलेजमध्ये काय शिकवलं जातं आणि भविष्यामध्ये काय शिक्षणाची गरज आहे हे मला सगळा माझा अभ्यास झालेला आहे. मी खूप या विषयावरती लेक्चर पण देतो. त्यामुळे प्रतिकात्मकरित्या ठीक आहे, तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे म्हणून मी माझ्या ओरिजिनल नाही परंतु माझ्या झेरॉक्स काढून त्याच्या निश्चितच जाणार. या आंदोलनाला महाराष्ट्रातून आंबेडकर चळवळीतल्या सर्व नेतृत्वांनी पाठिंबा दिलाय. त्याच अनुषंगाने या इथं असणाऱ्या त्या मराठा समाजाच्या आंदोलनाला समस्त बौद्धजन समाज पुरंदर तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर विचाराच्या चळवळीच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो. हे आंदोलन उभारत असताना मला एक दोन गोष्टी या आंदोलनाविषयी बोलायचं आहे की भारतीय संविधान सांगतो की हे लोकशाही राज्य, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकशाही राज्य आहे. ते बदलता येतं. अनेक वर्षापासून मराठा समाजाचा आरक्षणाचा आक्रोश आंदोलन चाललंय, परंतु त्या ठिकाणी बसलेल्या लोकप्रतिनिधी, लोकशाही चालवणाऱ्या लोकप्रतिनिधींना ते समजत नाही. या सर्वांच्या वतीने मला असं म्हणायचंय की जरांगे पाटलांनी हे आंदोलन उपोषण न करता त्या ठिकाणी बसणाऱ्या लोकशाही प्रतिनिधींना उपाशी कसं ठेवता येईल आणि मराठा समाजाला कसं आरक्षण देईल ह्याच्यावरती आंदोलन उभारावं. या ठिकाणी सकल मराठा समाजातील पुरंदर तालुक्यातील नीरा परिसरातून उभारलेल्या सर्व मराठा बांधवांना मला हे सांगायचं की फुले शाहू आंबेडकर विचाराची चळवळ चालत असताना, मानवहिताची चळवळ चालवत असताना आम्ही रोडवरती आमचं नातंच आहे, आंदोलनाचं आणि संविधानाचं आमचं नातं आहे. ज्या ज्या वेळेस या ठिकाणी आंदोलनाची तुमची दिशा ठरेल त्या वेळेस सर्व समाज तुमच्यावर हाताला हात आणि खांद्याला खांदा लावून काम करेल. या ठिकाणी एवढीच ग्वाही देतो. आणि या आंदोलनासाठी खरं तर सांगायचं की आंदोलन, चक्काजाम या सगळ्या गोष्टीला प्रशासक किंवा पोलीस मदत करत नाही, परंतु या ठिकाणी आपलं व्यवस्थापन आणि आपलं सहकार्य असणाऱ्या सगळ्या पोलीस बांधवांनी आपल्याला सहकार्य केलं. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्याचं मनपूर्वक असं धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम.